भाई लोक तुम्ही बघू शकता आता आमच्या गावामध्ये एंट्री झाली आणि हा उदय भाई आता मी फुल एन्जॉय करणार आहे. बघूया आता काय काय होतं आमच्या हातून. मासेमारी हा स्वतः बिझनेस आहे, आम्ही चालू केलेला आहे. पण तुम्हाला जर मासेमारीचा संबंध जर काय पण शिकायचं असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा जाळ टाकताना दाखवतो आम्ही कसं जाळ टाकतो ते. जागा सोड लवडे वो देख के मेरी गांड फट रही है लवडे जाऊ तर मच्छी मारते ऊपर से ऐसा डालना पड़ेगा ये तो लग रहा है आपको. याची तर गाण आधीच फाटली आहे. लवडे ऊपर तुम्ही बघू शकता ही शपथ कंबरेच्या वरती. भाई लोग देख सकते हो ये जलपरी नहीं ये जलपरा है. गायचे माझे दोन मित्र पावसात नाचतात, फुल मजा घेतात पावसाची. गाईच आमच्यासोबत खूप मोठा सीन झाला. अख्ख्या घराची चावी आम्ही हरवल्या पहिल्या दिवशी. सांगू आहे म्हणजे कोणी शेवटचं टाळ मारलं, मी मारलं की याने मारलं. याने चड्डी बघा कोणाची घातली आहे. माझा मित्र बघा कोयत्याने टाळ तोडतोय. या कोयत्याने मी सगळे टाळ तोडून टाकीन. आता एक टाळ तोडलं हे बघा, दाखव. काहीच लोकांना टाळ दाखव, एक तोडून टाकलं. नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश गिरकर आणि आज तारीख आहे 21 जून 2026. तर मी आणि माझे मित्र चाललो आहे माझ्या गावी विजयदुर्गमध्ये. तर आमचा स्टे 5 दिवसाचा असणार आहे. खूप धमाल मस्ती करणार आहे आम्ही लोक. आता ट्रेन आहे 12:05ची तुतारी एक्सप्रेस, बघू शकता ही. तर खूप एन्जॉय करणार आहे. तर माझ्या मित्रांना विचारतो त्यांना काय वाटतं, किती एक्सायटेड आहेत. भरपूर एक्साइटेड आहे. खूप मच्छी मारायची आहे यांना, कारण लास्ट टाइम माझ्यासोबत आले तेव्हा खूप मच्छी मारलेली यांनी. तर त्यांना आता परत मच्छी मारायची आहे. तर मित्रांनो आम्ही आता बसलो ट्रेनमध्ये. स्लीपर आहे सीट, एक ही दुसरी आणि वरची तिसरी. मित्रांनी बर्गर आणलाय, डुकराचं मटण आहे बर्गरमध्ये. तर मित्रांनो माझ्या भावाने हॉटेलमधून काय मँगो स्टिकी राईस किती रुपये माहीत आहे, 800 रुपये. आणि 3 बर्गर घेऊन आलेला, एक बर्गर 600 रुपयाचा. भाऊ आपला लय खतरनाक आहे. नेक्स्ट लेवल. बर्गर पण खूप छान होते आणि राईस पण खूप छान, एक नंबर. पैसे वर्थ आहेत, जबरदस्त. तिकडे काम करतो मी, पैसे होत असणार ना. ट्रेन चालू झालेली आहे, आता सुटली 12:05 बरोबर ट्रेन सुटली दादरवरून. बघा तुम्ही, पावसाने आमची वेलकम केलेलं आहे, आमचं सुस्वागतम केलेलं आहे. केला. तर मित्रांनो 12:05 निघालेली रात्री ट्रेन तुतारी एक्सप्रेस 10:20 वैभववाडीला पोचलेला आहे. वैभववाडीवरून आम्ही ऑटो पकडून जाणार आहे तरळ्याला आणि तरळ्यावरून बस पकडून जाणार आहे विजयदुर्गला माझ्या गावात. मित्रांनो ही बघा, आम्ही वैभववाडी बस स्टॉपला आहे आता आणि आमची विजयदुर्ग बस आलेली आहे. खूप टायमाने आम्ही 11:15 पोचलो. इथे 1.25 तास इथे वेट केला आहे आम्ही आणि आता आमची बस आलेली आहे फायनली. विजयदुर्ग पाच पकड पता जरा. भाई लोक तुम्ही बघू शकता आता आमच्या गावामध्ये एंट्री झाली आणि हा उदय भाई स्पॉन्सर. त्याने एक पूर्ण एक किती दिवसाचा स्टॉक आहे माहीत नाही, पण हा मेन याच्याच गावी आले. मित्रांनो आता वाजले 3:15 आणि आता मी घरी पोचलो आहे आमच्या फायनली. खूप स्ट्रगल करून भाई आपला दरवाजा खोलतोय. खोल दरवाजा, निघेल काहीतरी आतून. ओ माय गॉड, ये क्या है रहा? लाइट चालू कर. ओ माय, पहले ही पाल भाग रहा है. बहुत डर लगता है ये सबसे. अंदर जाते हैं, देखते हैं किधर क्या है. देखो मेरा घर पूरा पुराना घर है एकदम. लाइट चालू कर.
अभी लाइट चालू कर, है क्या लाइट? बिल भरा है ना? है बिल भरा है पूरा. हाँ. तर माझे मित्र माझ्या रील स्टार आजीसोबत भेटलेले आहेत. ही रील स्टार आजी आहे आमची. पहिली जाऊन रील बघा इन्स्टा आय डीला. तो माझा मित्र. स्वागत जोरदार केलं भावाने आजीचं. आणि हा एक दुसरा मित्र फुल रेडी झालेला आहे आता. आता मी फुल एन्जॉय करणार आहे. बघूया आता काय काय होतं आमच्या हातून. तर गाईज 5:30 वाजले आहेत आणि आम्ही आता जेवलो आहे. मुगाची भाजी, भात, भाकरी, लोणचं आणि तुरीची डाळ वगैरे मस्त जेवलो आम्ही. त्या भावाच्या मम्मीने बनवलेला. मस्त जेवलो आता आम्ही. पकडायला निघालो आणि तेवढ्यात हा जोरदार असा पाऊस आला. 5:30 वाजले आहेत. तर माझे भाऊ इथे दोघे जण फुल तयारीमध्ये. तर आम्ही निघालोय आता मच्छी पकडायला. मोबाईल सेफ्टीसाठी फुल 1 लाखाचा मोबाईल आहे. त्याच्यामुळे आम्हाला ते सर्व करावं लागतं. थोडा पण रिस्क नाही. जर भिजला तर मग 1 लाख गयो. 1 लाख गेले आमचे. आपण पुढच्या वर्षी भेटू बिना मोबाईलचं. तर आम्ही चाललोय आता. तर पाऊस पण बंद झालाय. आता मी निघतोय. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि ब्लॉग करून टाका. मित्रांनो आम्ही चाललोय आता मच्छी पकडायला. हे बघा जाळं आहे गोंत्यामध्ये. हे माझे मित्र आणि भाऊ आहे माझा. आम्ही फुल मच्छवणार आहे आज. बघूया. वाजले 5:45. 5:45 आम्हाला खूप मच्छी पकडायची आहे. पहिलाच दिवस आहे आमचा मच्छी पकडायचा. बघूया आम्हाला किती मच्छी भेटते. फुल तयारीमध्ये चालले दोघे पण. हे बघा. बघूया गावामध्ये आलेलो मला एक माणूस दिसला ना अजूनपर्यंत. आम्हीच माणसं आहे. हा आता ठीक आहे. बघूया. ही आंब्याची झाड आहेत आमच्या इथे. फुल हापूस आंबा आमच्या इथे पिकतो. आम्ही मोठा बिझनेस करतो हापूस आंब्याचा. हा बघा उघड्यावर 1000 रुपये फाईन आहे. याला माहिती नाही. जर मी सांगितलं ना तेच तर याला कळत नाही. 1000 रुपये फाईन याला लागला तर केवढं महागात पडू शकतं. आमचा मासेमारी हा स्वतः बिझनेस आहे. आम्ही चालू केलेला आहे. पण तुम्हाला जर मासेमारीचा संबंध जर काय पण शिकायचं असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा प्रसाद contact गिरकर number यांच्याशी. आम्ही description मध्ये टाकून देऊ. प्रसाद गिरकर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. आणि हे बघा description मध्ये हात दाखवता तिथे. हात दाखवा प्रसाद गिरकर. पावसाळ्यात कसे मासे मारायचे. पावसाळ्यात फुल पाऊस आहे. फुल पाऊस. आपले आणि आम्ही फुल चाललोय मच्छी मारायला. बघूया आता किती मच्छी मारतो. जर नाही भेटली ना मी तर चाललोय. माझा पाय घसरला गाईज. फुल चाललोय काय तुम्ही बघू शकता मी झालेलो आहे जिंगल बेल आणि माझ्याकडे गिफ्ट आहे. माझा मित्र झाला जिंगल बेल आणि पाणी पाणी पाणी. गाईज आमचा तलाव दाखवतो हा तुम्हाला. तलाव तिथे आम्ही उद्यापासून पोहायला येणार आहे. उद्यापासून पोहायला येणार. हे बघा हे आमचा तलाव आहे. हे बघा फुल फुल भरलंय आमचं तलाव. हे आमचं धरण आहे. हे बघा फुल पाणी साठलं इथे. या साईडला नाही आहे कारण आताच पाऊस चालू झालाय त्याच्यामुळे नाही आहे. तर उद्यापासून आम्ही इथे येऊ. इथे खूप खोल आहे या साईडला. तर आम्ही उद्यापासून इथे येणार आहे. ये देखिए ऐसा लग रहा है वेज का बाप जा रहा है. ऐसा लग रहा है इधर कचरा डालना है वेज भंगार वाले भंगार वाले. एक बाटली के पीछे एक बियर का बाटला. लहसुन लहसुन वाले लहसुन वाले 2 बाटली के पीछे आधा लहसुन. मोबाइल दो इसके बदले लहसुन लेके जा. भाई फुल मच्छी मारायच्या मूडमध्ये आहे. आणि वाघाला पण मारायचं आहे त्याला म्हणून दांडा घेऊन आलाय माझा भाऊ. हा आणि हा भाऊ तर फुल जोशमध्ये आहे. म्हणजे त्याला असं झालंय ना की किती मच्छी मारू आणि किती नाही. म्हणजे मासे म्हणजे आज सर्व समुद्र तो खाली करणार आहे. समुद्रामध्ये पाणी तर खूप आहे पण आज मासे मारूनच जाऊ.
तर आम्ही आता आवाज करणार नाही बिलकुल, कारण आम्ही जर आवाज केला ना तर मच्छी पळून जाईल इथून. तर आम्ही आता जाळं टाकणार आहे. तुम्हाला जाळं टाकताना दाखवतो आम्ही कसं जाळं टाकतो ते. सोड लवडे, वो देख के मेरी गांड फट रही है लवडे, जाऊ तर मच्छी बांधे ते- ऊपर से ऐसा डालना पड़ेगा लगे तो लग रहा है आपको. याची तर गाण आधीच फाटली आहे. लवडे ऊपर से डालना पड़ेगा, तो इतना पानी में नहीं जा सकता मैं. अरे आणि फुल 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 सवार आहे पाणी, फुल सवार आहे. जे पूर्ण सुकलेलं असतं ना तिथे फुल पाणी चढलेलं आहे. आणि आता आम्ही आवाज करणार नाही बिलकुल, पण डायरेक्ट आता जाळं टाकणार, तुम्हाला दाखवणार. बघूया मच्छी आम्हाला काय भेटते ते तुम्हाला दाखवूच आम्ही नक्कीच. ऊपर से ऐसा गल डालेंगे ऐसा. हे गेल्या वर्षी आलेले, तर ह्यांना माहीत आहे की किती पाणी सुकलेलं होतं तिथे. आणि यांनी खरंच तिथे मच्छी पण पकडलेली गेल्या वर्षी. आता मी या टायमाला आहे ना, मी इकडनं कारण की आता पाणी भरलेलं आहे तर रिक्स खूप जास्त आहे. कारण की आमच्यातला तो उदयभाई आहे ना, त्याला पोहता येत नाही. मला तर येते, आम्ही वाचू शकतो. हा. त्याच्यासाठी मी थोडा हे करू शकतो असं आहे. काय करू शकतो? आम्ही उदय आणि मी वरून असं मासे पकडणार आहे, गल टाकून. हो हो नक्कीच नक्कीच. आम्ही आता बघूया काय करतो. आता जीवाची रान करणार पण मच्छी पकडणार. हे आजचं आमचं पहिल्या दिवशीचा आमचा ब्लॉग आहे. ब्लॉग नाही, आमचं चॅलेंज आहे आजचं. आजचं आमचं चॅलेंज आहे की जीवाची रान करू पण मच्छी पकडू. प्राण जाए लेकिन वचन न जाए. हा बघा आमच्या समुद्रावरचा फुल व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा आमचा फुल आहे व्ह्यू. 6 वाजले आहेत संध्याकाळचे. आणि जर आम्हाला मच्छी नाही भेटली तर आम्ही खेकडे पकडणार आहे. काय ना काहीतरी घेऊनच जाणार आहे नक्कीच. तर बघूया पहिल्या दिवसात आमचा रिपोर्ट काय असणार आहे. मी आता पाक टाकतोय दोस्त मित्रांनो, पाक टाकतोय. आता बघूया काय भेटतं आम्हाला पाकामध्ये. तर मित्रांनो आम्हाला इथे भेटलेलं आहे. मस्त मस्त एक नंबर माझ्या भावाने मारला आहे. तर माझा उघडा मित्र चाललाय नागडा व्हायला. हळू 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 मच्छी आता पळू शकते. आता एक मासा पकडलाय पाक टाकून. तर आता मी आता जाळ टाकतोय. तर बघूया आम्हाला जाळ्यामध्ये मी पण चाललोय. आणि हा काय पागल आहे का तू थोडा? मुसली की शर्ट नाही निघाली. आवाज मत का मछली. आणि इकडे असा एक रूल आहे ना, माणसाचा आवाज कमी असला ना पाहिलं मेरे को तैरना नहीं आता. तर मच्छी जास्त भेटतात आपल्याला. चप्पल तर ही बिना चप्पल का. लोक आता ते सोडवत आहेत. पूर्ण गुत्ताम झालेला आहे गुत्ताम. तर ही लोक आता सोडवतील. चप्पल पहन के या नहीं बिना चप्पल. तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण भरलेलं आहे. एक नंबर. तर तुम्ही बघू शकता ही लोक चाललेले आहेत जाळा टाकायला. त्याला बोलले आणि ह्याला बोलले की तू मागून ही थैली घेऊन ये. त्या थैलीमध्ये काय माहिती नाही. तर आता पुढे जाऊन लोक जाळा टाकतील. ही लोक चालेल विदाऊट चप्पल आतमध्ये, एकदम आतमध्ये. मी एवढंसं झूम करू शकतो, तुम्ही बघू शकता. नशीब असेल तर आम्हाला लागेल, नाहीतर काही प्रॉब्लेम नाही. तर आता आम्ही दुसऱ्याकडे ही लोक टाकतात मोठा वाला. विदाऊट चप्पल एकदम डेंजर आहे, कारण की इथे दगडी एवढे कडक आहेत, एकदम शार्प आहे. तुमचा पाय कापू शकतो. पण ही लोक गावचीच आहेत.
आणि ह्या लोकांना माहिती आहे कसं करायचं पाणी. बापरे, एवढ्या आतमध्ये गेलेलं आहे ती लोक. बापरे, नेक्स्ट लेवल. आणि मला असं वाटतं आहे की एक मोठा मासा लागणार आपल्याला. तर ते एक्सपिरियन्स दोघं पण आहेत. पाणी वाढत चाललं आहे आणि आम्ही अनएक्सपिरियन्स, मी आणि अनिल एकदम पाण्याच्या मागे आहे. तुम्ही बघू शकता ही शपथ कंबरेच्या वरती, म्हणजे मी बुडू शकतो. बापरे, एवढा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल है. बापरे, इतना अंदर गए लोग, इतना अंदर. भाई लोग देख सकते हो, ये जलपरी नहीं, ये जलपरा है. ये जलपरा है. ये मच्छी मारने के लिए आया है कि क्या मारने के लिए मालूम नहीं, लेकिन ये चश्मा वाला जलपरा दिख रहा है मेरे को. देख सकते हो बहुत रिस्की एरिया है ये, फिर भी हम लोग आ रहे हैं बहुत दूर से शूट करने के लिए. ऐसा गाईज तुम्ही बघू शकता. आता माझ्या मित्राने तिकडे जाळे टाकलेले आहेत. हे बघू शकता, हे मित्र आहेत, त्यांचे जाळे टाकलेले आहेत. आता जाळे टाकल्यानंतर त्यांचा आम्हाला इशारा केला की तुम्ही इकडे दगडा फेका. दगडा फेकण्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही या क्षेत्रामध्ये दगडा फेकला तर इकडचं जे मासे आहेत ते आम्ही इकडे टाकलेले जे जाळं आहे त्याच्यामध्ये ते अटकतील. त्याच्यामुळे हा दगडा फेकत आहे. तर याला साथ देण्यासाठी मी पण आता चाललो आहे गाईस. हे माझे 2 चुतिया मित्र गाईज, हे माझे 2 मित्र पावसात नाचतात, फुल मजा घेतात पावसाची. वेलकम पावसाने चांगलं केलं यांचं. यांना वाटलेलं पाऊस नसेल गावी गेल्यावर, पण पावसानं फुल वेलकम केलं यांचं. चावी हरवून मोकळे झाले दरवाजाचे. एवढ्या चाव्या आहेत ना त्याच्यामध्ये, सांगू नाही शकत. चिकू है, पिका हुआ चिकू कहाँ से आ गया? पिका हुआ है. तो खाले लवडे. आमच्याकडे पाणी नाही बाल्लीमध्ये. फुल पाऊस आहे, फुल पाऊस. आम्ही आता समुद्रावरून आलो. तुम्हाला मच्छी दाखवतो आम्ही किती मच्छी पकडली आहे ते, आणि खेकडे पण दाखवतो तुम्हाला. आम्हाला खेकडे जास्त भेटले, मच्छी जास्त नाही भेटले, कारण पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळे. ऐसा क्यों लग रहा है कि आज आपण नहा रहे हैं, कल बस ठंडी ताप आने वाला है. क्योंकि आपण डायरेक्ट गर्मी से ठंडी में आगे ना प्रवेश किया है. थोड़ा इधर स्टेप बाय स्टेप. गाईज, आमच्यासोबत खूप मोठा सीन झाला. अख्ख्या घराची चावी आम्ही हरवल्या पहिल्या दिवशी. सांगू नये म्हणजे कोणी शेवटचं टाळ मारलं, मी मारलं की याने मारलं. याने चड्डी बघा कोणाची घातली आहे, मळलेली चड्डी. बिचाराला चड्डी भेटत नाही आता. हे बघा, सर्व घरांना टाळे आहेत. हे बंद आहे, हे बंद आहे इथून. याची चड्डी सुटली का इज्जत गेली याची. टाळच भेटत नाही, समजत नाही की आम्ही चावी कुठे ठेवली नाही. काय म्हणजे आम्ही शोधून वैतागलो. आता आम्ही 1 तास झाला आम्ही चावी शोधली. आता आमचा शेवटचा फैसला आहे, एक सर्व टाळी तोडायची. म्हणजे टाळी किती आहेत माहिती आहे? टाळी 10 टाळी आहेत, 10 टाळी. 10 टाळी तोडायची आहेत आम्हाला. म्हणजे काय, त्याने तर माझी चड्ड्या, माझी पॅन्ट घातली ती बघा, त्याच्या बॅगा सर्व आतमध्ये आहेत त्या खोल्यांमध्ये. कसं करायचं काय समजत नाही गाईज. आमचं डोकं नाही चालत आहे. वरून आम्ही एवढं भिजलो आहे पावसामध्ये, पावसात भिजून आलो आहे, आणि हे असली कामं करावी लागतात आम्हाला. पस्ताव होत आहे. ही आजी आहे. आजीला आता
आता आम्ही झोपतोय. आजी चालली जेवायला आणि आम्ही चाललो. कुठे चाललो काय करणार आम्हालाच माहिती नाही आता. उद्या माझा मित्र बघा कोयत्याने टाळ तोडतोय. मानलं सलाम तुला सलाम. पहिलं या कागदाने खोलत होता. कागद इथे कागदाने टाळ खोलत होता आणि आता कोयत्याने खोलतोय. या कोयत्याने मी सगळे टाळ तोडून टाकीन. आता एक टाळ तोडलं हे बघा. दाखव काहीच लोकांना टाळ दाखव तोडून टाकलं. टाळा वाकडा आलेला आहे. हे बघा तोडलं याने तोडलं. आता दुसरं तोडतो बघा. नवीन शूट कर आता दुसरं तोडतो. शूट कर शूट कसा करतो तू? शूट करणार हे बघा गाईस कसं तोडायचं. तुटेल का आकडे. गाईस तुम्ही बघू शकता हा याच्या आधी आम्ही खूप चोरी केल्यात. तर हा बघा चोर माझा चोर भाऊ बघा. तो एकदम छोटा आहे. छोटा लॉक आहे. नाही फुल तर बघू शकता. हा बघा चोर चिंगाने बिंगाने लागेल सावकाश. फुल्ला टाळा वाटतं नाही केलो की आमचे कोणला पडेल. तर गाईस तुम्ही बघू शकता बघा चावी हरवली आहे पण चावी हरवली. टाळा नाही हरवलाय. टाळा का नाही हरवला? कारण की आम्ही लॉक करून गेलेलो. टाळा तोडले. 2 टाळे तोडले आहेत आणि मी तर कल्टी मारणार आहे. उद्या पहिली 8ची गाडी पकडून मी घरी चाललो. 8 वाजताची गाडी पकडून मी घरी जाणार आहे आणि हा 2-3 टाळे नवीन घेऊन येणार आहे. बस मला माहित नाही. 1000 रुपयाचा खर्च आहे. 1000 रुपयाचा खर्च कोण आहे. देणार? तुम्ही सबस्क्राईब करा आणि 1000 रुपये पाठवा. पण काहीतरी करा. त्या आईने आम्हाला कोयती आणून दिली. आम्ही 3 टाळे तोडले. एक तिच्या दरवाजा तोडला. एक तिकडे बघू शकता. एक हा वाला तोडला. एक इकडचा तोडलाय. आम्हाला अजून टाळे तोडायचे नाहीत तर आम्ही आता तोडायचे. ही कोयती तुम्ही सबस्क्राईब आई बोलली आम्हाला. ही आई आम्हाला बोलली मी दाबण घेऊन येते. पण आईने आणले कोयतीने आम्ही 3 मार केले. आणि तुम्ही बघू शकता. मी चड्डी घातली कोणाची माहिती नाही. एकदम घाण. असं वाटतं मी आता शेतावरून आलेलो आहे. आता चेंज करतो आम्ही. चावी हरवली. आमची चावी हरवली. आई भडकले. तो गाइस मेरा भाई बना है. आम्ही समुद्रावर गेलो. एवढे खेकडे पकडले आम्ही. बघू शकता तुम्ही खेकडे भरपूर पकडले. याचा आम्ही आता रस्सा बनवतोय. खेकड्याचा रस्सा आणि भात मस्त आता खाणार आहे आम्ही. तुम्हाला दाखवतो जेवताना आम्ही. आणि इकडे तुम्ही बघू शकता त्याची वाट बघत आहे. आपली वाट बघत आहे तो हा अनिल भाऊ. अनिल झोपलेला आहे पण ती लोक चाललेत. आणि आपला प्रसाद भाऊ. तर आता आम्ही चाललोय थोड्या वेळाने परत खेकडे पकडायला. आम्ही म्हणत आहे खेकड्याचं जेवण पण तरी आम्ही परत पकडायला चाललोय. हे उद्यासाठी जेवण. तर मग भेटू थोडा लवकरच. ह्याला बघा हा झोपला आहे मजबूत. 2 बेर डाऊन आहे. आता आम्ही जेवायला बसलोय. मस्त खेकड्याचा रस्सा बनवला. भावांना खूप भूक लागली आहे. भात आणि खेकड्याचा रस्सा मस्त झाला असं वाटतंय मला. बघूया भावाने खाल्यावर समजेल. कसा आला अनिल? इंसल्ट कर रहा है. बता. चांगलं वाटते मला. हाँ ऐसा बता ना. झूठ नहीं बोलता लौड़े. अभी तेरा कुछ खाने तो दे. वो भी दांत से तोड़ा है. उसमें मांस भी नहीं निकला. वो फांगड़ा सूखा फांगड़ा था इसका. ये दे इसको कुछ ये अच्छा देगा. ए भाई कैसा लगा मेंचोर? मैं खेकड़ा खा रहा हूँ और उसका है लगता है. मित्रांनो गुड मॉर्निंग.
कल्पेश गिरकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळचे 9:15 वाजले आणि आता आम्ही उठलोय. तुम्ही बघू शकता घरात आई ते झोपलंय, अजून आराम करतोय. हे काय चादर आहे की काय आहे? एवढी गरिबी. हे बघा कपडे बिपडे सगळं पडलंय, कचरा बिचरा. अजून एक जणी ते भांडी घासते, क्लीन करायला घेतलंय सर्व. हा माझा मित्र अनिल गुप्ता भांडी घासतोय. पाणी बिनी भरलं त्याने. म्हणजे पहिल्यांदा आम्हाला असं प्राऊड फील होते त्याच्यावर की तो काम करतोय. बघून खूप चांगलं वाटतंय आम्हाला. 3 दिवस काढायचे असे 4-5 दिवस तिला भांडी घासायची आहेत, सकाळ संध्याकाळ दुपार. आणि त्याने एवढी घासलेली आहेत, चांगलं वाटतंय. तर आता आम्ही सर्व कचरा बिचरा साफ करतो आणि मॅगी बिगी काहीतरी बनवतो. चला